महाभारतात, रामायणात आपल्याला अनेक राजांचे दाखले दिले जातात. हे राजे दानशूर होते, न्यायी होते आणि खरं तर सत्यवादी होते. पण जेव्हा आपल्याला एक रयतेचा राजा आपल्याला कोणी म्हणतं तेव्हा डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो आपण शाळेतून, पुस्तकातून शिकला, अंशतः आपण काही सिनेमातून देखील शिकला जातो. मात्र खरं तर आत्ताची जर तुम्ही तरुणाई बघितली तर त्यांना वाचन संस्कृती जी आहे ती फारशी पटत नाही. यालाच एक उत्तर समोर येतं आहे. खरं तर इतिहास जर शोधायचा असेल, इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर आता लहान मुलांना थेट शिवरायांचा जो इतिहास आहे तो मिळणार आहे एका बोर्ड गेममधून. मार्वल, ॲव्हेंजर्स, पिकनिक असे आपण अनेक बोर्ड गेम बघितले. मात्र आपल्या शिवरायांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक बोर्ड गेम बनवला आहे. पुण्यातल्या शंतनू आणि अनिरुद्ध या दोन तरुणांनी हा गेम बनवला आहे. या गेमचं नाव आहे मावळा द बोर्ड गेम. काय संकल्पना आहे या बोर्ड गेमची? माझ्याबरोबर शंतनू आणि अनिरुद्ध आहेत. काय सांगाल? खरं तर बोर्ड गेम आपण बनवला आहे, याचा मागचं खरी संकल्पना कशी सुधारेल? झालं असं की आपण सगळेच लॉकडाऊनमधून अजूनसुद्धा सावरतो आहोत. वेगवेगळे कॉर्पोरेट जॉब्स दोघांचे पण होते आणि आम्ही त्याच्यात सक्तीचं घरी थांबणं ह्याचा केलेला सदुपयोग आहे असं म्हणा. ज्यावेळी मुलांबरोबर वेळ घालवला आणि लक्षात आलं की भरपूर चित्रपट पाहिले आणि हे पाश्चात्य संकल्पनांवर अवलंबून असलेले जे सुपर हिरो दाखवले जातात त्यांचं वेड मुलांवरती प्रचंड आहे असं दिसतं आपल्याला. आणि 5 वर्षाच्या मुलाला पूर्ण युनिवर्स त्यांचं पाठ आहे, सगळे काल्पनिक शब्द, अवघड शब्द पाठ आहेत. मग विचार आला की ह्यांची क्षमता आहे तर आपण ह्यांना आपल्या मातीत लढलेले स्वराज्य योद्धे का नाही सांगू शकत, की आपल्या मातीत सुद्धा असे लोक होऊन गेलेत की ज्यांचे खरंच गोडवे गावे की जे काल्पनिक पण नाही आहेत, खरेखुरं त्यांचे शौर्यगाथा पुस्तकातून नाही लक्षात येत. तर मग त्याच्यावरती थोडा अजून विचार केला आणि म्हटलं की एक टाईमलाईन बेस्ड गेम बनला की जो सगळं कुटुंब बसून एकत्र खेळू शकतं आणि खेळता खेळता स्वराज्य लढ्याचा थरार अनुभवता आला एक मावळा बनून. तर मग जास्त संयुक्तिक आणि जास्त चांगलं होईल, ते चांगलं माध्यम बनू शकेल जेणेकरून आपला गौरवशाली इतिहास प्रेरणादायी पद्धतीने पोचू शकेल. मग त्याच विचाराला शंतनूचा स्वतःचा ॲनिमेशन स्टुडिओ आहे, तर दोघांनी एकत्र येऊन त्याला दिलेला आकार असं म्हणून तो बोर्ड गेम बनत गेला. शंतनू, मला सांग की हा गेम आपण जो बनवला आहे तो खरं तर बोर्ड गेम आहे आणि याच्यात जर आता आपण बघू शकलो की एक छान तुम्ही बनवलेला आहे. हा खेळायचा कसा आणि याच्यात काय काय एलिमेंट्स वापरले? बोर्ड गेममध्ये 1 ते 101 घरं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं शिवजन्मापासून तर राज्याभिषेकापर्यंत असा हा प्रवास आपण सुरू करतो शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून. वेगवेगळे टोकन आहेत याच्यामध्ये. तुम्ही या टोकनमधला पाहिजे तो रंग घेऊन तुम्ही शिवजन्मावरती ठेवायचं आणि खेळ सुरू करायचा. खेळ सुरू केला की चांगल्या घटनांसाठी तुम्हाला होन मिळतात आणि वाईट घटना किंवा ज्या घटनांमुळे स्वराज्याला खीळ बसली अशा घटनांसाठी तुम्हाला स्वराज्यामध्ये पैसे भरावे लागतात. तर असा हा मुख्य याच्यामधला खेळाचा प्रवाह आहे की तुम्ही पुढं जायचं, चांगल्या घटनांना तुम्हाला मिळतील, वाईट घटनांना तुम्हाला भरावे लागतील. हे करताना तुम्हाला स्वराज्य योद्धे मिळतात. ह्याच्याबरोबर 350 वर्षात पहिल्यांदाच असं झालेलं आहे की कोणीतरी या सगळ्यांना चेहरे देण्याचा प्रयत्न करते. स्वराज्य योद्धे खूप होते आपल्याकडं. आपण काही पिक्चर येतात आणि मग त्याच्यानंतर काही ठराविक घटनांचं किंवा काही ठराविक लोकांबद्दलची माहिती सगळ्या लोकांना मिळते. पण खूप लोक होते की ज्यांनी खूप काही कार्य केली. मग आम्ही पहिल्यांदाच ह्याच्यामध्ये प्रयत्न केला की या सगळ्यांना चेहरे द्यावे. सगळ्यांना तानाजी मालुसरे माहिती आहेत आणि सिंहगड माहिती आहे, पण त्याच्या अगोदर सिंहगड आपण 2दा जिंकला होता हे कोणाला माहिती नाही, कोणी घेतला हेही कोणाला माहीत नाही. सो हे सगळं कळावं म्हणून आम्ही याच्यामध्ये ह्या लोकांना चेहरे दिलेले आहेत. त्याच्याचबरोबर ह्याच्यामध्ये दुर्ग पण आहेत. कोणत्या दुर्गावरती काय झालं, स्पेसिफिकली दुर्ग हा शब्द वापरतो आम्ही, किल्ला हा वापरत नाही. दुर्ग हा मराठी शब्द आहे, तो शिवाजी महाराजांनी त्यांच्या लिखाणामध्ये घेतला होता मुद्दा म्हणून. सो 10 दुर्ग आहेत याच्यामध्ये. ह्या 10 दुर्गांचे कार्ड मिळतात तुम्हाला. पुढं जायचं. पुढं जाताना तुम्हाला याच्याबरोबर हे 2 डाईस आहेत.
हे 2 डाईस घ्यायचे, या डाईसमधनं तुम्हाला पुढे पुढे प्रवास करायचा आहे. लाल रंगाचा जो डाईस आहे त्याच्याने तुम्हाला कार्ड्स मिळतात, काळ्या रंगाचा जो डाईस आहे त्याच्यामुळे तुम्हाला पुढे जायचं आहे, जेवढे पडतील हे असं पुढे जायचं. टोकन्सने तुम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा घटना आहेत की ज्या आपल्याला माहितीच नाही. मग त्या प्रत्येक घटनाचं ह्याच्यामध्ये अतिशय छोट्या स्वरूपामध्ये अगदी ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा पालकांनी वाचून दाखवावं जेणेकरून हे मुलांना समजेल. बऱ्याचशा घटना अशा आहेत ज्या आपल्याला माहिती नाही, कोणी केल्या ह्या माहिती नाही. मग घटना काय होते हे कळेल आणि कोण होते हे लोक. मग या प्रत्येकाचं कुठलाही सुपर हिरो जर तुम्ही बघितला तर तो मुलांना ह्यासाठी आवडतो की तो छान दाखवला जातो. मग आपले स्वराज्य ते छान दाखवले तर तेही आवडतील त्यांना. सो मग तशा ॲक्शन पोजेस आणि हे सगळं घेऊन मग फोटो आणि त्यांची माहिती असं असणारी ही एक पुस्तिका आहे. हे सगळं तुम्ही खेळत खेळत पुढे जायचं. वेगवेगळ्या घटना आहेत, वेगवेगळे घडलेल्या गोष्टी आहेत, हे सगळं तुम्ही अनुभवायच्या. राज्याभिषेकाला पोचायचं. आपण सगळेजण मावळे म्हणून खेळतोय. जसं टिपिकल बोर्ड गेममध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळतो तसं न खेळता एका ध्येयासाठी म्हणून हे सगळेजण पुढे चालले. स्पर्धा लागलेली आहे की राज्याभिषेकाला सगळ्यात लवकर कोण पोचतो आणि पोचल्यानंतर सगळ्यात जास्त संपत्ती शिवाजी महाराजांच्या चरणावरती कोण अर्पण करतो. हे जे तुम्ही सगळं जमवलेलं आहे हे होन आहे. त्याच्यामध्ये जे तुम्हाला मिळतात सुवर्ण मुद्रा, चंदेरी मुद्रा आणि ताम्र मुद्रा, तर हे तुम्हाला मिळतात. हे सगळं कमवायचं, राज्याभिषेकाला पोचायचं आणि मग जो सगळ्यात जास्त समर्पण करेल राज्याभिषेकाला, ज्याचा जमवलेली संपत्ती सगळ्यात जास्त आहे त्याचा मान मोठा, म्हणून मग त्याला असा मानाच्या मावळ्याचा बॅच मिळतो, तो त्यांनी लावायचा आणि मग तो जिंकला. असा हा खेळ आहे. संकल्पना खरं तर हा बोर्ड गेम बनवण्याचा उद्देश काय होता? उद्देश म्हणजे मला कायम पहिल्यापासूनच असं वाटत आलं होतं की आपण ना वेगवेगळ्या पद्धतीने छत्रपतींबद्दलचं प्रेम व्यक्त करतो. कोणी जगदंब लिहिलेलं हे घालतात, जॅकेट घालतात. टॅक्सीजवरती रेडियम खूप पॉप्युलर आहे. किंवा असं एक शहर नसेल जिथं महाराजांच्या नावाचं एखादं उद्यान नाही आहे किंवा रस्ता नाही आहे किंवा मूर्ती नाही आहे, पुतळा नाही आहे. हे सगळं आपण ना प्रेम व्यक्त करण्याची माध्यमं शोधतो. मला अडचण कायम अशी असायची की प्रेम निर्माण करण्यासाठी काहीच नाही आहे. म्हणजे शिवछत्रपतींनी नेमकं काय केलं, स्वराज्य लढ्याचा झंझावात कसा होता, तो दगदगता यज्ञ कसा होता. महाराज म्हणजे फक्त मुजरा आणि गोड्या ह्याच्याऐवजी किती संकट आली, संकटांच्या मालिका काय होत्या, हे इतिहासाच्या पुस्तकातनं आधुनिकतेच्या नावाखाली जो कमी कमी करत चाललं आहे. आणि त्याला लिमिटेशन्स आहेत. म्हणजे अभ्यासक्रम म्हणून एखादी गोष्ट आली की त्याला किती इंटरेस्ट असतो असा प्रश्न आहेच. तर मग इन्स्पायरिंग पद्धतीने प्रेरणा मिळेल असं काही माध्यम नव्हतं. त्यावेळेस असं वाटलं की काहीतरी असं असावं की ज्यांनी प्रेरणा मिळेल आणि हा इतिहास परिचित होईल. मग खेळणं तर आपल्याला सगळ्यात आवडती गोष्ट असते मुलांच्या, आणि उद्देश पालक म्हणून हाच होता की मुलासाठी काहीतरी करायचं आहे, मुलांसाठी काहीतरी करायचं आहे. मग तो उद्देश साध्य करण्यासाठी केलं की तो व्हॅक्यूम जो आहे शिवछत्रपतींबद्दलचं प्रेम निर्माण करणे या उद्देशासाठी बनवलेला हा बोर्ड. शंतनू, हा गेम जर सध्या कुठे कुठे अवेलेबल आहे आणि याची किंमत आपण काय ठेवतो विक्रीसाठी? आमची वेबसाईट आहे themavla.com म्हणून. तर वेबसाईटवरती आम्ही मागचे 6 महिने 3-4 महिने झाले आम्ही त्याच्यावरती आम्ही विकतो आहोतच. तिथूनही घेऊ शकता. ॲमेझॉनवरती पण अवेलेबल आहोत आम्ही. ह्याचं मराठी आणि इंग्लिश असे दोन्ही व्हर्जन अवेलेबल आहेत. आम्ही लवकरच आता दुकानामध्ये पण येणार आहोत. सो रिटेलमध्ये जी खेळण्याची दुकानं आहेत तिथं आम्ही आता हे लवकरच अवेलेबल होईल. आणि 1500 रुपये किंमत आहे याची ऑनलाईन. सो बाकीचे वेगवेगळे याच्याबरोबर काही पुस्तक वगैरे अशा गोष्टी आम्ही देत असतो. आयर्न मॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन अशा सुपर हिरोजच्या पुढे जाऊन शिवरायांचा मावळा बनून इतिहास समजून घेणं हेच काळाची गरज आहे, अशी भावना निर्माते व्यक्त करतायत. अक्षय बडवे, सकाळ डिजिटल, पुणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.